सर्वप्रथम आमचे भोलेबाबा गिरणेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं. येळकोट सदानंदाचा. चला मंडळी जेजुरीला आता आमच्या गिरणेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं. तर आज येण्यासाठी आम्हाला पोहोचवायला येत आहेत गुरुमाऊली पप्पू दादा, निलू मास्तर, सिद्धू भाऊ उर्फ झेंडोबाम, तिकडे बबन भाऊ उर्फ फोगा. तर ब्लॉग बघत राहा. जय मल्हार. एवढ्याला आम्हाला पोचवायला 2 गाड्या आल्या होत्या. दोघांचा निरोप घेतला, दोघांना टाटा बाय बाय केले. त्यांच्याकडून काय 5-50 उकळाची उकळून घेतले. पुढचा प्रवास सुरू झाला. मग एसटी पण अशी भेटली की स्पेशल सीट होते. कोणी मोबाईल पाहत होतं, कोणी काय करत होतं. आपला चालला होता रील बनवायचा तडाखा. एसटी मध्ये कोणी झोपलं नाही, काय नाही. भरकन आलो नाशिक मध्ये लगेच 1-1.5 तास. पोटाला भूक तर काय नव्हती, पण हॉटेल बंद व्हायच्या मार्गावर होती. पुढे कुठे भेटत कुठं नाही म्हणून मारला ताव. पण असं आमचं नशीब, लगेच गाडी भेटली. आयता गाडी घ्यायला आला. तो म्हणायचा 700, आम्ही म्हणायचो 300. 400 मध्ये डायरेक्ट स्लीपर कोच भेटले. डायरेक्ट झोपलो, डायरेक्ट घरासारखी. तिथं गाडीमध्ये झोपायची एसीची एकदम सोय भारी होती, पण एकच गैरसोय होती, थुकायला मार्गच नव्हता डायरेक्ट. मग तसंच मॅनेज केलं. मी गेलो झोपून. राहिले मोबाईल पाहून. 4:30ला उतरलो पुण्याच्या स्टँडवर. जुन्या लोकांची म्हण होती, ज्यानं पाहिलं पुणे त्याचं व्यर्थ जीनं. मग आम्ही पाहिलं पुणे. छत्रपती शिवाजी महाराज नगर बस स्टॉपवरून एसटी धरली डायरेक्ट मनपावरून जायचं होतं वाघाडी आमच्या मित्राकडं. मग पाठीला बॅगा, डोक्याला उपरणं, लाल डोळे, रिक्षावाले बिहारी भाई समजायचे आम्हाला. तर मित्रांनो, हे रिक्षावाले आम्हाला लई येड्यात काढत होते. इथं पुण्याला राहतो माझा भाचा. तर आता तो आम्हाला घ्यायला आलाय. मग हे जड वस्तू आणि आमच्या बॅगा बिगा याच्याकडे दिले. चालले पुढे, आम्ही जातो पायी. ब्लॉग बघत राहा. जय मल्हार. तिकडून बुऱ्या जवळच्या रूम मध्ये सिद्ध्यानं नवीन शोध लावला की ते दरवाजा क्वँग करतो त्याच्या स्वरावरती गाणं म्हणायचं, लाव उघड. समजायनं आंघोळ केल्या आणि बुऱ्याला असं फील येत होतं की जसे माझा मोठा वाडा आहे, वाड्यावर मित्र आले. त्यालाही आनंद होत होता. एक दलिंदर झोपेल होतं पहिलं तिकडं. हे पण दलिंदर पुन्हा झोपलं. मग आणि म्या मस्तपैकी त्या आयपॉडवरती गाणं लावले, नाचायला लागलो. थोडे नाचून घेतलं. मी पण पंख्याच्या हवेत मस्तपैकी लाजलाज्या सोडून नाचायचा पुरा आनंद घेतला. माझे मसल्स पाहून तुम्हाला नवल नक्कीच वाटलं असेल. 10-10:30ला तिथून सगळेजण निघालो. मग एक म्हणायचं हे खाऊ, एक म्हणायचं ते खाऊ, एक म्हणलं मला हे चालत नाही, एक म्हणलं मला ते चालत नाही. गाठलं मग डोसा सेंटर. हा शब्द का अशी फोनवरच बोलत होता. भूक लागली असल्यामुळे खायची फुटेजनी काढली. मग तिकडून निघालो आम्ही शनिवारवाडा पाहिलं. तिकीट काढलं मस्तपैकी गाडीमध्ये. शबनम काशिक फोनवरच बोलत होता. सिद्ध्या मस्त पुन्हा बघत होता. शबनम काशिक पुन्हा मोबाईल पाहत होता. भुऱ्याला आमची थोडी लाज वाटत होती. आम्ही लई वचवच करत होतो. त्यावेळेला तिकडून आलो. 2-3 आकुड चेड्डीवाले पोरी आल्या. ते म्हणे ही महिला आहे की ले म्हणे, उतर जाऊ म्हणे. उठलोन राहिलो एसीमध्ये उभी. भुऱ्या म्हणे अहो मामा, लेडीज फर्स्ट असते म्हणे, लेडीजच्या पुढे जास्त बडबड नाही करायचं. मग गप बसलो माझा बाबा. खाली उतरल्यावर भुऱ्याची माझी एक सिक्रेट मीटिंग झाली. मागच्या मंडळीला ते थोडं जड गेलं. शबनम काशिक फिर भी फोन पे लगा था. आणि सिद्ध्या गाड्या मोजत होता. ही आमकी गाडी, ती तमकी गाडी. आता आम्हाला जायचं होतं मेट्रोवरती. त्याच्यामुळे त्या पायऱ्यांचा आनंद घेतला. मस्तपैकी बसलो आणि गेलो वरती. मी जेजुरीला आडवाने गेलो असल्यामुळे त्यांना माझी लाज वाटायची मित्रांना की परशा मामा आडवाने बा. पण आपण आडवानेच गेलो. तिथं वर चढताना एकच नंबर फील होत होतं. बिगर तिकीटचा पाळणा भेटत होता. एकच नंबर वाटत होतं. पोचलो बाबा मेट्रो स्टेशनवरती. भारकर मेट्रो आली आणि पूर्ण्याची प्रगती दिसली. मेट्रोवर लगेच शनिवारवाडा गाठला. मी 9वीला असताना एकदा सहलीला गेलो होतो, तेव्हा शनिवारवाडा पाहिला होता. पण मग बरेच पाहण्यासारख्या वस्तूंचं निरीक्षण वगैरे केलं. त्या दिवशी ऊन इतकं होतं बाबा, वैताग आला. म्हातारी माणसं पाहता. कानान कोपरा शनिवारवाड्याचा पाहिला. मला जेवढा माहिती आहे तेवढा इतिहास पोरांना सांगितला. राजे छत्रपती शिवाजी महाराजांचं सुंदर असं स्वराज्याचं स्वप्न, ते स्वप्नाचा खूप मोठा विस्तार करणारे बाजीराव पेशवे आपला भगवा अख्ख्या महाराष्ट्राने तर अख्ख्या देशभर फडकवला. तर बाजीराव पेशव्यांचा शनिवारवाडा आहे. एडिटिंग करताना मित्रांनी सांगितलं की पुढची माहिती आपल्याजवळच ठेवा, मामा कोणाला काही सांगायचं नाही. कारण मी थोडं तिथं गर्दी जमल्यामुळे थोडं दडपण येत होतं आणि उन्हाचा वैतागमुळे भाषा एवढी स्पष्ट बोलता येत नव्हती. पण खरोखर बाजीराव पेशव्यांनी जो अजिंक्य जंजिरा म्हटला जातो ना, तो सुद्धा थोरल्या बाजीरावांनी जिंकून स्वराज्यात आणला होता. नुसता मस्तानीपुरता बाजीराव मर्यादित नसतो ठेवायचा. आणि शंभूराजांच्या हत्येनंतर पेशवाई वगैरे काय आले नाही. शाहूराजे छत्रपती झाले. त्यांच्या आधी ताराराणी छत्रपती झाले. मग शाहूराजे कैदेतून सुटल्यानंतर छत्रपती झाले. त्यांच्या पदरी एकच पेशवा होता, तो म्हणजे बाजीराव पेशवा. बाजीराव पेशवाने सगळ्यात मोठा स्वराज्याचा विस्तार केला. त्या बाजीराव पेशव्याचा हा शनिवारवाडा होता. म्हणजे या वास्तूचं निर्माण कार्य बाजीराव पेशवे यांनी, थोरले बाजीराव यांनी करून घेतले. आणि त्यांची नातलग इतरत्र कोणाचा वाडा कुठे होता ते सर्व काही त्या पाट्यांवर लिहिलं होतं. 2 आम्हाला विदेशी माणसंही भेटले, ते आम्हाला पाहून लांब पडायची. तुम्ही बोर होशाल म्हणून परतीचा प्रवास काय दाखवला नाही. अजून लाल माल पाहिला आणि आलो संध्याकाळी रूमवर. 1 किलो वास येणारा हराभरा तांदूळ आणला. झाली स्वयंपाकाची तयारी सुरू.
2 जण शहाणपणा शिकवायला आणि 4 जण काम करायला. खिचडी केली, रात्री मस्त जेवण झालं. परत सकाळी उठलो, चहा बिस्किट झाले. मी 1 नंबर उठलो, आंघोळ वगैरे केली. दलिंदर लोक पुन्हा झोपेलच होते आणि रात्री खात झोप झाली नव्हती. मग बबनने मस्त स्टेटस सेल्फी वगैरे काढली. पुन्हा आम्ही थोडे गाणे बिणे म्हटले, भुऱ्या जावे म्हणे शेजाऱ्यांना त्रास होईल. पुन्हा गाडीत बसलो, निघालो राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळावर. तिकडून गेलो तुळापूरला. तिथं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली होती. कवी कलशांची हत्या करण्यात आली होती आणि एका आजीच्या व्हिडिओतील सांगण्यानुसार शंभूराजांच्या अस्थी या ठिकाणी सापडल्या होत्या. नंबर लावून दर्शन घेतलं. हा आमचा आवडता शेर हाती घोडेचा, तो पाहून आम्हाला आनंद वाटला. राजे छत्रपती संभाजी महाराजांचं दर्शन घेतलं. तर मित्रांनो, आम्ही आता आहोत श्री क्षेत्र तुळापूर इथे. तर इथं इंद्रायणी, भीमा आणि भामा या 3 नद्यांचा त्रिवेणी संगम आहे. म्हणजे एक पवित्र तीर्थस्थळ आहे. आणि पहिलं या जागेचं महत्त्व म्हणजे धर्मवीर राजे छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्यावर औरंगजेबाने जेव्हा 40 दिवसानंतर अत्याचार हालापेष्ट केला, त्यानंतर या जागेवरती येऊन धर्मवीर राजे छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूरपणे औरंगजेबाने हत्या केली आणि कवी कलश यांची सुद्धा हत्या केली. तर ते कवी कलशांची समाधी इथंच वाचायला भेटली वाटतं. आणि दुसरं महत्त्व असं इथे लिहिल्याप्रमाणे की हा त्रिवेणी संगम आहे. म्हणजे काशी तीर्थाला जेवढी पावर आहे, काशी तीर्थाला जेवढं महत्त्व आहे तेवढं या तीर्थाचं महत्त्व आहे. म्हणून इथं आमचा आता आंघोळी करायचा प्लॅन आहे. पुन्हा आलो समाधीकडे आणि तिथे त्या पोरींचं मर्दानी खेळ दाखवायचा कार्यक्रम चालू होता. बघून अंगावर काटा आला, पण व्हिडिओ काढायला बंदी होती. मग आम्ही पुढे जायचा प्लॅन चालू केला. वडबुद्रुकला आल्यानंतर धर्मवीर राजे छत्रपती संभाजी महाराजांचं दर्शन घेतलं आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय, भवानी जय, शिवाजी हर हर महादेव, सनातन हिंदू धर्म की जय, हर हर महादेव. एकच गोष्ट पुन्हा पुन्हा दाखवण्यापेक्षा जेवणाची फुटेज नाही काढली आणि तुम्हाला नवीन वाटावं म्हणून आम्ही ट्रकला हात दिला आणि ट्रकवरती निघालो जेजुरीला. त्यांनी पाठवलं हडपसरवरून आलो जेजुरीला भेटले हे आमचे मित्र. त्यांनी आमची रूमची, राय, खायची प्यायची सगळी व्यवस्था करून दिली. त्यांच्या सांगण्यानुसार निघालो आम्ही रूमकडे. सिद्धू बाटलीचा काहीतरी प्रयोग करत होता. रूमकडे जाताना कपडे बिपडे मळलेले, डोळे लाल झालेले, मी पुढं ही बाकीचे मागं. रूमवर बॅगा बिगा ठेवून ड्युटीचा स्टँड वगैरे ज्याला जे पाहिजे ते खरेदी चालू केली. दुकानदारांचं खूप डोकं खाल्लं. रात्रभर झोप घेतली. दुसऱ्या दिवशी नागवलो दर्शनाला. पहिल्या पायरीवर आलो. आपलं एक गाण्याचं शूट पण करायचं होतं, ते शूट केलं. मध्ये आपले ही भंडारभाऊ भेटले, त्यांची भेट घेतली. त्यांना मानाचा भंडारा लावला, एकमेकाला आलिंगन दिलं. खूप आनंद वाटला. आणि आपले तसे बरेच फॅन भेटले, पण शो ऑफ करायला मला पटत नाही, कारण तेवढा मोठा अजून झालो नाही. मग पायऱ्या चढायला सुरुवात केली. मध्ये आपले वाघोजी भेटले, त्यांची परवानगी मागितली की आमच्या शूटमध्ये तुम्ही यायचं का. ते पण गाणं तुम्हाला लवकरच ऐकायला भेटेल. मग त्या गाण्याचं शूट केलं. हा शूटचाच एक भाग होता, पण मग मस्त मला गाणं करून छान वाटलं. तसं आमची वाघी पार्टी आली असती तर डब सूर तुंतून सगळं घरून आणलं असतं, पण या मित्रांना वाद्य जमत नाही. त्याच्यामुळं डायरेक्ट गडावर गेलो. देवाचं नाव घेऊन भांडारा उधळला आणि मग दर्शनाला बारी लावली. बारीमध्ये पण रील वगैरे बनवल्या. खंडोबाचा जे जे कार्य केला. आनंद चेहऱ्यावर कसा होता. नंतर हे आपले नाशिकचं मंडळ आलं. आमचा महादेव बाबाच दिसला डायरेक्ट. आम्हाला खूप आवडलं. ते पण आमच्या शूटमध्ये घेतलं. नंतर शूटचा राहिलेला भाग पूर्ण केला. बानुबाईचं दर्शन घेऊन मग निघालो जुन्या गडाला, म्हणजेच कडेपठाराला. आता खरी मजा येणार होती जड वाहनांची. आपल्याला डोंगरदऱ्या चढायची सवय. मी 1 नंबर चालत होतो, बाकीची मागं. बसकन पोचलो डायरेक्ट कडेपठाराला. शबनम अशी का आता मोबाईलवर बोलणं बंद केलं होतं, कारण की रेंज नव्हती. कडेपठार महाराजांचं खूप छान दर्शन झालं. खूप आनंद भेटला. थोडं पुजाऱ्याशी मागच्या वेळी उज्जत झाली होती, यावेळी त्याला काही चेहराही दाखवला नाही. एक विषय असा आहे, तो पैसे दिले तर पार खंडोबाची पप्पी घेऊ देतील असे काही लोक झाले. पैसे नाही ठेवले तर कसे. कडेपठारावरून येताना आपले धनगर बंधू सारद्याचे किरण भाऊ वगैरे आपले फॅन लोक भेटले सगळ्यांना. त्यांनाही आनंद झाला, मलाही आनंद झाला.